त्या क्षणीही माझा दाह झाला होता. माझे जे प्रिय भक्त, जे सच्शील आहे, जे सत्याच्या मार्गावर आहे, जे धर्माचे कार्य करता आहे, त्यांना पीडा देणे म्हणजे मला वेदना देण्यासारखं आहे. मला कोणी बोल लावले तरी चालेल, माझा कोणी अवमान केला तरी चालेल, पण मला प्रिय असलेल्या माझ्या भक्तांची जर कोणी अवहेलना केली तर त्याची शिक्षा त्याला भोगावीच लागते. हे मी नाही, माझ्यातला आदिनाथ बोलत आहे. पित्याप्रमाणे माझ्या भक्तांचा सांभाळ करणे हे माझे आद्य कार्य आहे. शुभासाठी संरक्षक आणि अशुभासाठी कर्तन काळ आहे मी. मणिमल्लांच्या कृत्यांची ही कथा ऐकता हे ध्यानात असू द्या की जेव्हा जेव्हा अधर्माचं राज्य येईल, सत्यावरचा मनुष्याचा विश्वास उडेल, अज्ञानी लोक ज्ञानी लोकांवर अन्याय करतील, स्त्री बालकांची विटंबना होईल, तेव्हा तेव्हा धर्माच्या उत्थापनासाठी आणि मनुष्याचा सत्यावरचा विश्वास कायम राहण्यासाठी मी पुन्हा पुन्हा येईन आणि अधर्माचा नाश करेन आणि सत्याच्या मार्गावर जाणाऱ्यांचे मी कल्याण करीन. ध्यायेन् नित्यं महेशं रजत गिरिनिभं चारुचन्द्रावतंसं रत्नाकल्पोज्ज्वलांगं परशुमृगवरा भीतिहस्तं प्रसन्नं पदमासीनं समन्तात् स्तुतममरगणैर्व्याघ्रकृतिं वसानं विश्वाद्यं विश्ववन्द्यं निखिल भयहरं पंचवक्रं त्रिनेत्रं. मणिमल्ल हे जरी दैत्य असले तरी एका अर्थी ती प्रतीक आहेत. कारण कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या रूपाने असत्य हे जागे राहतेच आणि वेळ येताच डोके बाहेर काढते. हे सप्त ऋषींनो, तुमच्या समोर तिन्ही लोकाचा स्वामी मल्लासूर उभा आहे. माझ्या आज्ञेचा अवमान कराल तर स्वतःचीच विटंबना करून घ्याल. हे यज्ञकर्म थांबवा. तुमच्या मदतीला इथे कोणताही देव येणार नाहीये. प्रत्यक्ष इंद्र आमच्या राजसभेत उभा असतो. कुबेराने आपली संपत्ती आमच्या पायाशी ओतून टाकली आहे. असं असताना देवांना आहुती द्यायची नाही एवढंही तुम्हाला कळत नाही. थांबवा ते यज्ञकर्म. धर्मांगवे, आपल्या अहंकाराने उन्मत्त झालेल्या मणी आणि मल्लांना भविष्यात त्यांच्या कर्माची फळ मिळणारच आहे. पण त्यासाठी तुमच्यासारख्या सत्पुरुषांना मात्र अन्याय सहन करावा लागतो आहे. हे परम नियतीने जे लिहून ठेवलं आहे ते सोसण्याचे बळ देखील परम नियतीनेच प्रत्येकाला दिले आहे. ओम नमो अग्नये नमः. नमो नमः स्वाहा. ओम नमो अग्नये नमः. नमो नमः स्वाहा. ओम हा यज्ञ पूर्ण होईपर्यंत कुणीही स्थान सोडायचे नाही. या दैत्यांचे अशुभ प्रयोग तर सुरूच आहे. हे मणिमल्लांनो, या शुभ कार्यात तुम्ही कितीही विघ्न आणण्याचा प्रयत्न केला तरी मी हा यज्ञ थांबवणार नाही. कारण तुमच्या विनाशासाठीच मी शुभ शक्तींना आवाहन करीत आहे आणि त्या शुभ शक्ती जागृत झाल्यावर तुमचा विनाश अटळ आहे.
धर्मांगवे, तुमच्यामुळेच माझ्या कृतयुगातील मार्तंड भैरवाच्या अवतार कार्याची सुरुवात होणार आहे. तुम्ही जे कार्य करत आहात त्यांनी अनेकांना बळ मिळणार आहे. देवांना मणी आणि मल्लांशी लढायला बळ मिळणार आहे. कृतयुगात एका नव्या अध्यायाला सुरुवात होणार आहे. हे सर्व तुमच्यामुळे घडणार आहे. हे सत्य कोणीही मिटवू शकत नाही. पण त्यासाठी तुम्हाला मात्र खूप काही सोसावं लागणार आहे. आणि हेच परम नियतीने लिहून ठेवलं आहे. ओम नमो अग्नये नमः. नमो नमः स्वाहा. ओम नमो अग्नये नमः. नमो नमः स्वाहा. ओम नमो अग्नये नमः. नमो नमः स्वाहा. ह्या कृतयुगात केवळ मणी आणि मल्लांचा वध करणे हेच माझ्या अवतार कार्याचे प्रयोजन नसेल, तर धर्माच्या पुनरुत्थानासाठी त्याचे महत्व सर्वदूर पोहोचवण्यासाठी मला हा अवतार धारण करायचा आहे. हे प्रभु, शपस्त्वम शपस्त्वम शपस्त्वम. हे प्रभु, हे देवी देवतांनो, हे पंचमहाभूतांनो, हा यज्ञ सफल होऊ शकला नाही तरी मी धर्मपुत्र धर्मांगवीर, माझे हे 6 बंधू आणि त्यांचे कुटुंबीय यांना आपण क्षमा करावी, क्षमा करावी, क्षमा करावी. सप्तऋषींनो, आता या भूतलावर केवळ आणि केवळ एकाच शक्तीची उपासना होईल, मणी आणि मल्लाची. हे भक्तवत्सला, हे चंद्रशेखरा, हे नागभूषण सुहास्य वदना, हे असुरमर्दना, या मणिमल्लांनी अग्निहोत्राचा विध्वंस केला. भूतलावरील पुण्याचा मार्ग बंद झाला. स्वर्गातील इंद्रही यांचा सेवक झाला. कुबेर यांच्या दारी धन घेऊन उभा राहिला. अग्निदेवही त्यांच्या आज्ञेत गेला. माणसांचा संहारक यमदेवही निष्प्रभ झाला. हे सत्ताधीश्वर, हे आदि, हे अनंत, हे माता, हे पिता, हे देव, हे आदिदेव, हे प्रभो शंकरा, महेश्वरा, महादेवा, सदाशिवा, या मणिमल्लांना असे कडक शासन कर की पुन्हा या भूतलावर सत्याची आणि शुचितेची अशी लक्तरे करण्यास कुणीही धजावणार नाही. हे महादेवा, महारुद्रा, महेश्वरा, नीळकंठा, असुरांतका. आता लवकरच कृतयुगात एक नवीन अध्याय लिहिला जाणार आहे. तुम्ही असताना असं का होऊ दिलत? सच्चील माणसांची अशी अवहेलना, विटंबना का झाली? तुम्ही तात्काळ तिथे धावून का नाही गेलात? अशा नराधमांना त्या क्षणी असे शासन करायला हवे होते की भविष्यात असे धाडस कोणीही करू पाहणार नाही. तुम्ही काहीच का बोलत नाही आहात? जरी शरीराने तेथे नसलो
तरी चराचरामध्ये मी उपस्थित आहे. सप्तऋषी आणि त्यांच्या कुटुंबियांना हे भोग भोगणे हे क्रमप्राप्त होते. ह्याचाच अर्थ त्यांच्या पापाचा घडा भरला नव्हता, त्यांच्या वधाची वेळ आली नव्हती. पण जेव्हा ती वेळ आली तेव्हा त्याचे स्वरूप इतके भयंकर होते, ते पाहणाऱ्यांच्या अंगाचा थरकाप उडाला होता. मुनिवर, साऱ्या सृष्टीत तुम्ही भ्रमण करता, मग त्यावेळी तुम्ही कुठे होतात? त्या प्रसंगानंतर मी मणिमल्लांकडे गेलो. बंधू, नारद मुनी आले आहेत भेटायला. काहीतरी वार्ता असणार. नारायण नारायण. या मुनिवर, मणिमल्लाच्या या साम्राज्यात आपले स्वागत असो. मुनिवर, एका गोष्टीवर मात्र आक्षेप आहे. सांगावे. असुरराज. तुम्ही नारायण नारायण जे म्हणता ते योग्य नाही वाटत. माझ्या आराध्याचे नाव घेण्यापासून मला या ब्रह्मांडात कोणीही थांबवू शकत नाही. पण मी सर्व सत्ताधीश आहे. हा भ्रम आहे तुझा. तुम्ही इथं देवांची बाजू मांडायला आला आहात का त्यांची मध्यस्थी करायला आला आहात? मी तुला सावध करायला आलोय. भ्रमातून जागा हो की तू सर्व सत्ताधीश आहेस. सत्ता, संपत्ती, बल हे सर्व मिळाल्यावर सत्ताधीशांचं असं का होतं, हा आजपर्यंत मला पडलेला प्रश्न आहे. जे असं वागत आले त्यांचं काय झालं, हा पूर्वेतिहास ते पाहत नाही. तूही त्यातच आलास. मुनिवर, खूप धाडस करता आहात तुम्ही. हो, कारण मी तुम्हाला घाबरत नाही आणि मी तुम्हाला घाबरावं अशी अपेक्षाही तुम्ही ठेवू नका. हे सांगायला आला आहात इथे? नाही, पृथ्वीवर जे तुम्ही अन्यायाचे राज्य सुरू केले आहे त्याविषयी बोलायला आलो आहे. हे सगळं घडत असताना अशक्त, भयभीत, निर्बल माणसासारखा मी बघत बसू शकत नाही. मला हवं ते सांगण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. एक गोष्ट मी तुम्हाला निक्षून सांगतो. जगतचालक श्री विष्णू यांचे भय तुम्ही बाळगा. सर्व सत्ता आमच्या हातात आहे हे विसरता आहात मुनिवर. नारायण नारायण. लयतत्वाचे स्वामी श्री महादेव यांचा क्रोध जागा झाला तर काय होईल याचा विचार करा. मी आव्हान देतो त्यांना की यावे त्यांनी युद्धासाठी. स्मशानवासी महादेवाकडे असे काय आहे की मी त्याला घाबरावे? माझ्या युद्ध कौशल्याची आणि शक्तीची तुम्हाला कल्पना नाही मुनिवर. बंधू, सगळ्या जगाला ते कळावं यासाठी हे युद्ध झालंच पाहिजे. नारायण नारायण. असे युद्ध झाले तर तुमचा पराभव निश्चित आहे. मुनिवर, या तुम्ही आणि सांगा तुमच्या महादेवाला की मी त्याला युद्धासाठी आव्हान दिले आहे म्हणून. युद्धभूमीवर आता मी त्याचे काय करतो हे पाहालच तुम्ही. नारायण नारायण. आतापर्यंत जे तुम्हाला ज्ञान दिले ते व्यर्थ ठरले. या तुम्ही. येतो. नारायण नारायण. बंद करा ते यज्ञ कर्म. हे असुर मर्दना,
या मणिमल्लांनी अग्निहोत्राचा विध्वंस केला. भूतलावरील पुण्याचा मार्ग बंद झाला. देवी, देवी, मी तुम्हालाच भेटायला येत होते. जयाद्री, काय झालंय? तू अशी अस्वस्थ का दिसतेस? श्री महादेवांना ध्यानस्थ आहेत आणि अगं काय, बोल ना. अशी अडखळतेस का? ते कसे सांगावे हा प्रश्नच आहे, पण मी सांगण्याचा प्रयत्न करते. श्री महादेवांच्या डोळ्यात मी अश्रू पाहिले. काय? महादेवांच्या डोळ्यात अश्रू? हे कसं शक्य आहे? मलाही असेच वाटले. तुम्हाला सांगणे योग्य वाटले म्हणून मी. महारुद्राच्या डोळ्यात अश्रू? सृष्टीच्या कल्याणासाठी ज्यांनी महाभयानक असा विनाश घडवून आणला, अशा त्या कैलासपतींच्या डोळ्यात अश्रू? कसं शक्य आहे? नाही, पण एवढं काहीतरी घडलंय आणि ह्यांनी मला काहीच कसं नाही सांगितलं? मला पाहायलाच हवं. ह्या आधीही तुम्ही देवांना असं बघितलं आहे का देवी? नाही, म्हणून तर मला पाहायलाच हवं. चल माझ्यासोबत. स्वामी, मला तुम्हाला काही विचारायचे आहे. मी असे ऐकले की तुमच्या डोळ्यात अश्रू होते. तुला जयाद्रीने सांगितले हो ना? हो, पण ते महत्वाचं नाही. तुमच्या डोळ्यात अश्रू होते असं काय घडले आहे स्वामी, आणि ते मला का ठाऊक नाही? माझ्या प्रिय भक्तांना जे भोग भोगावे लागले, ज्या वेदना सोसाव्या लागल्या, मला केवळ पाहाव्या लागल्या. पण मग स्वामी, तुम्ही त्यांचे क्लेश दूर का नाही केलेत? ते मी करणारच आहे, पण हे भोग भोगावे लागले हे त्यांना क्रमप्राप्त होते. आता कैलासात माझा अल्प काळ उरला आहे. स्वामी, तुम्ही कुठे निघाला आहात का? देवी, तू काही विसरते आहेस का? ऋतुयुगाचा आरंभ होतो आहे. सर्वदूर जे अशुभ साचले आहे ते दूर करायचे आहे. सर्वत्र भयाचे जे साम्राज्य पसरले आहे तिथे सर्वांना निर्भयपणे जगता येईल असे काही करायचे आहे. जे अशांत आहे ते शांत करायचे आहे. शांत करायचे आहे. स्वामी, मी ओळखले. म्हणजे आता तुम्ही श्री मार्तंड भैरवाचा अवतार घेणार आहात.